हा मग अरे कम्युनिस्ट पार्टी जेवढी ताकद असेल तर 3,000 रुपये महिन्यात निराधार करून दाखवा. होते का तुमच्या ऐकून? कम्युनिस्टांना पहिलेच तुम्ही देता काय कारवाई पाठवून द्यायची. कार्यवाही अशा काही झाल्या देशात जशी महागाई वाढली त्याप्रमाणे सुद्धा या निराधारनं आपलं पोट भरलं यासाठी आम्ही पहिलेच कारवाई पाठवली आहे. आणि या 4 महिन्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांची बातमी होती की महाराष्ट्रातल्या सर्व निराधार संजय गांधी, श्रावणबाई, इंदिरा गांधीच्या लोकांना 3,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा मंजूर केला आहे. त्या बातमीत सुद्धा देवेंद्र फडणवीसचा फोटो होता. परंतु आपल्या महाराष्ट्राचा दाम खोटा पडला आणि महाराष्ट्राला या डुबवणारा फडणवीस, मी ज्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस निवडणूक झाली त्यावेळेसच मी पंतप्रधानांना विनंती केली की असा खोटा दाम महाराष्ट्रात बसू नका. या लुटाळा या महाराष्ट्राला डुबवणार आहे. याऐवजी जर एकनाथराव शिंदे जर बसले तर निश्चितच महाराष्ट्राला पुढे येणार. अच्छा, एकनाथराव शिंदे बसले आणि फडणवीस बसला, एक असं कोण बोलतात? एकनाथराव शिंदे हा शिवसेना नाही, एकनाथ शिंदेला तुम्ही बसले इज्जत देता आणि फडणवीसला तुम्ही बसला करता. महाराष्ट्राला या कोणतं महाराष्ट्रात कोणतंच काम विकासाचं नाही झालं. त्या महाराष्ट्राला सारे लोक जे बोलून राहिले या जबाबदार फडणवीस असल्या कारणाने फडणवीसच्या विषयीची नाराजी आहे. या ठिकाणी एकनाथराव शिंदे अशी जनतेचे हाल झाले नसते. 3,000 रुपयाची जी वाढ आदित्य ठाकरे म्हणजे तुमचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे चांगला आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही गावगावमध्ये आज घराम कारंजामध्ये 70 लोकांची जे आपलं पगारातून काटशूट झाली आहे ते लोक सराफ देत आहेत. अशा लोकांचा सराफ देणे म्हणजे तुम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे आजही? एकनाथराव शिंदे त्या महाराष्ट्राला लाभदायक आणि एकनाथ शिंदेचा माझा पाठिंबा आहे. आणि यापुढे आम्ही जे कारवाई केली आहे या फडणवीसांची. अजित पवार ठीक आहे, अजित पवार तर्फे, पण या फडणवीस महाराष्ट्राला लायक नाही आणि या फडणवीसांना घरी पाठवलं पाहिजे. जर आपल्या जनता पक्षाची इज्जत कायम ठेवायची असेल पंतप्रधानांनी यांना घरी पाठवलं, दुसरं पद द्यावं आणि त्या ठिकाणी पंतप्रधान कसं करण का? मुख्यमंत्री हटवायचं, पंतप्रधान मंत्रिमंडळ करण ना महाराष्ट्राचं. यांनी जर पत्र दिलं तर याची हकालपट्टी असं थोडी आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ करण ना. आणि सुद्धा जे काय 288 आमदारांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करून या फडणवीसावर दुसरी कारवाई करावी, दुसरं पद द्यावं आणि एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि किंवा अरविंद ठाकरे म्हणून निवड व्हावी अशी माझी शासनाची. पण तो फडणवीसच निवडून येते मशीन ज्यानं, त्याचं काय करावं मग? नाही, त्या फडणवीसांची आम्ही ईव्हीएम मशीन द्वाराची कारवाई केली आहे की यापुढे ईव्हीएम मशीन यामध्ये जे खोट्या आमदाराची निवड आणली हे सारा नाटक आहे आणि यापुढे अशा ईव्हीएम मशीनचा वापर करू नये यावर कारवाई केली जाईल आणि बॉयलॅट पेपरवर मतदान करूनच हे आमदार निवडून